तर श्वेता शालिनींनी मागे घेतलेली आहे नोटीस। भाऊ तोरसेकरांविरोधातील ही नोटीस मागे घेतलेली आहे। तर ट्विट करत श्वेता शालिनींनी ही माहिती दिलेली आहे। तर श्वेता शालिनींनी ही नोटीस मागे घेतल्याची बातमी त्यांनी स्वतः ट्विट करत सांगितलेली आहे। या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिषेक आपल्या सोबत आहेत। श्वेता शालिनींनी नोटीस मागे घेतल्याचं समजतंय, त्यांनी स्वतः ट्विट करून याची माहिती दिलेली आहे। अभिषेक, काय अधिकची माहिती आहे? यामध्ये बघायचं तर भाऊ तोरसेकरांविरोधात श्वेता शालिनी ज्या भाजप राज्यातल्या IT सेलच्या प्रभारी आहेत त्यांच्याकडनं ही लिगल नोटीस पाठवण्यात आलेली होती। मात्र मोठ्या प्रमाणात गदारोळ जो आहे तो आपल्याला होताना पाहायला मिळालेला होता। एकूणच भाजप पदाधिकारी असतील किंवा मग जे काही इतर नेते असतील, संपूर्ण वाद जो आहे तो हा आपल्याला चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळालेलं होतं। भाऊ तोरसेकर हे भाजप समर्थित आणि मोदी समर्थनार्थ आपल्याला YouTube चॅनल हे प्रतिपक्ष चालवताना पाहायला मिळतात आणि त्यांच्याच विरोधात ही लिगल नोटीस पाठवल्यानंतर मोठ्या प्रमाणात नाराजी देखील काही भाजप समर्थकांकडनं आपल्याला पाहायला मिळालेली होती। आणि आता पाहायचं तर ही लिगल नोटीस श्वेता शालिनी यांनी मागे घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मोठ्या प्रमाणात टीकेला सामोरं श्वेता शालिनी यांना देखील जावं लागल्याचं दिसतं आहे। कुठेतरी एकतर्फी व्हिडिओ न बनवता आपल्याशी बोलायला हवं होतं अशा प्रकारचं ट्विट देखील या पत्रामध्ये आपल्याला श्वेता शालिनी यांच्याकडनं केल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच जे लोकसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या वापरासंदर्भात देखील टीका होताना आपल्याला पाहायला मिळालेली होती। भाजपच्या बैठकांमधनं देखील ही टीका जी आहे ती समोर येत होती। एकूण भाजप मधनं सोशल मीडिया मधनं काउंटर करण्यासाठी आपण कमी पडलो आहे। सोबतच जे काउंटर होत होतं तर ते कुठंतरी फेक नॅरेटिव्हचं मोठ्या प्रमाणात होत होतं। सोबतच भाजप विरोधी युट्यूबर असतील किंवा मग भाजप विरोधी जे असतील त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात ट्विट जे आहे ते होत होते आणि त्यामुळे त्याला कुठेतरी काउंटर झालं नाही। आता मात्र येत्या काळामध्ये हे काउंटर आपण चांगल्याने करू आणि आपसात जे भांडणं आहेत ते सोडवण्याऐवजी 2024 साठी आपण संसदेसाठी काम करू अशा प्रकारचं संपूर्ण पत्र जे आहे ते श्वेता शालिनी यांनी लिहिलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच सध्याला तरी या संपूर्ण वादावर आपल्याला पडदा पडल्याचं दिसतंय। अगदीच अभिषेक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।